जिनॉमिक्स त्याच्यामध्ये पाहत होतो. जिनॉमिक्स म्हणजे काय, कशाला म्हणायचं जिनॉमिक्स, व्हॉट इज मीन्स बाय जिनॉमिक्स? स्टडी ऑफ जीनोम. स्टडी ऑफ जिनोम. ओके, तर त्याच्यामध्ये जिनोम म्हणजे काय, टोटल जेनेटिक कन्स्टिट्युएंट ऑफ ऑर्गॅनिझम, त्याला जिनोम म्हटलं जातं. टोटल जिनोम म्हणजे काय, वन सेट ऑफ क्रोमोझोम, म्हणजे हेप्लॉइड क्रोमोझोम जेवढे असणार आहेत आणि त्या हेप्लॉइड क्रोमोझोमवरती असणारे सगळे जीन्स, त्यांना काय म्हटलं जातं, जिनोम म्हटलं जातं. ओके, त्यानंतर जिनॉमिक्स म्हणजे काय ते आपण त्याच्यामध्ये बघितलं. जिनॉमिक्स इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of the analysis, sequencing and mapping of the genes which are present on the chromosome वरती असणार आहे. ओके, ना त्यानंतर जेनेटिक सिक्वेन्सिंग जे आहे ते ह्युमन बिईंगचंच नाही तर ह्युमन बिईंग सोडून बाकीच्या ऑर्गॅनिझमचं सुद्धा त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्याचा उपयोग हा कशासाठी केला जातो, फॉर दी कंपॅरेटिव्ह स्टडी करण्यासाठी त्याच्यामध्ये केला जातो. ओके, त्यानंतर टाईप्स ऑफ जिनॉमिक्स आपण बघितले. त्या टाईप्समध्ये दोन टाईपचे जिनॉमिक्स आहेत. एक म्हणजे स्ट्रक्चरल जिनॉमिक्स विच इज स्टडी द मॅपिंग, सिक्वेन्सिंग अँड अनालिसिस ऑफ द जीनोम विच इज प्रेझेंट ऑन दी क्रोमोझोम्स. ओके, आणि देअर ट्रान्सलेशन आणि ट्रान्स्क्रिप्शनचा जो स्टडी आहे इट इज इन फंक्शनल जिनॉमिक्समध्ये केला जातं, की एखादा जर जीन असेल तर त्या जीनचं कुठलं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये स्टडी केलं जातं ते पाहण्यासाठी तिथं फंक्शनल जिनॉमिक्सचा स्टडी केला जातो. त्यानंतर आपण बघितलं ॲप्लिकेशन, वेगवेगळ्या फील्डमध्ये हे जिनॉमिक जे आहे ते अप्लाय केलं जातं. त्यानंतर आपण पाहत होतो पहा ते म्हणजे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ओके, आता ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे इट इज फर्स्टली स्टार्टेड इन 1990मध्ये आणि इट इज कम्प्लिटेड इन, कधी कम्प्लीट झाला, 2003मध्ये. टोटल किती वर्ष लागली त्याला, 13 years. Okay, it is required the 13 years under the control of, कुणाच्या कंट्रोल होतं, इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन. आणि ते कोण लीड करत होतं, US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड फ्रान्स, नाही, UK. ओके, US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड युनायटेड स्टेट. ओके, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ दी हेल्थ. आणि ते वेलकम ट्रस्ट जे आहे त्या वेलकम ट्रस्टमध्ये वेगवेगळे त्याच्यामध्ये देश होते. ओके, आता याच्यामध्ये पहा की द फर्स्ट सायंटिस्ट की ज्यांनी सिक्वेन्सिंग केलं दीज आर द जॉन क्राक व्हेंटर. ओके, हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. इट इज द मेगा प्रोजेक्ट आहे. का मेगा प्रोजेक्ट आहे ते आपण त्याच्यामध्ये बघितलं. ओके, त्यानंतर मेन गोल्स त्याचे आपण बघितले, वेगवेगळे एम्स आहेत किंवा गोल्स त्याच्यामध्ये आहेत. ओके, त्यानंतर कंपॅरेटिव्ह जिनोम सायझेस ऑफ द ह्युमन अँड अदर मॉडेल ऑर्गॅनिझम जे आहेत त्याचे वेगवेगळे सायझेस आपण त्याच्यामध्ये बघितले. ओके, त्यानंतर द मेथडॉलॉजी. ओके, आता मेथडॉलॉजीमध्ये देर आर यूज्ड द 2 मेथड्स. त्याच्यामध्ये 2 मेथड यूज केलेले आहेत. एक म्हणजे एक्सप्रेस सिक्वेन्स स्टॅक. ओके, लक्षात ठेवा. आणि दुसरा आहे सिक्वेन्स अनोटेशन. ओके, 2 टेक्निक्स, 2 मेथड त्याच्यामध्ये यूज केल्यात. कुठल्या कुठल्या, एक्सप्रेस सिक्वेन्स स्टॅक म्हणजे टू आयडेंटिफाय ऑल द जीन दॅट आर एक्सप्रेस ॲज अ RNA. ओके, इथं लक्षात ठेवा की इथं नेमकं त्यांनी काय केलेलं आहे. एक्सप्रेस सिक्वेन्स स्टॅग म्हणजे आपण ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन बघितलं आहे पहा. ज्यावेळी ट्रान्स्क्रिप्शन होतं त्यावेळी तिथं काय तयार होतं, mRNA. आता तो जो mRNA असतो तो कसा असतो, फंक्शनल असतो का नॉन फंक्शनल असतो, नॉन फंक्शनल. ओके, नॉन फंक्शनल असणार म्हणजे इट इज नोन ॲज HNRNA किंवा त्याला प्री ट्रान्स्क्रिप्ट म्हटलं जातं. बरोबर. आता तो जो प्री ट्रान्स्क्रिप्ट आहे किंवा HNRNA आहे त्याच्यामध्ये कोडिंग सिक्वेन्स पण आहे, नॉन कोडिंग सिक्वेन्स पण आहे. ओके, बरोबर. जर समजा आपण जर DNA घेतला आणि डायरेक्ट एखाद्या सेलमधला DNA घेतला आणि त्याचं सिक्वेन्सिंग केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कोडिंग कुठला सिक्वेन्स आहे आणि नॉन कोडिंग कुठला सिक्वेन्स आहे ते ओळखता येईल का? रिपीट करा क्वेश्चन. येस सर, क्वेश्चन रिपीट करा.
Sir, you are not audible. ओके, तर पहा, तर काय विचारलं की जर समजा एखादा DNA आहे, तर तो DNA आपण काय केला, आयसोलेट केला. ओके, DNA आहे, तो DNA पूर्ण आयसोलेट केला सेलमधनं आणि त्याचं सिक्वेन्सिंग केलं, तर आपल्याला तिथं समजेल का कुठला कोडिंग सिक्वेन्स आहे, कुठला नॉन कोडिंग सिक्वेन्स आहे? Yes. नो. ओके, नाही समजणार. ओके, जर समजा आपण त्या DNAचं काय केलं, ट्रान्स्क्रिप्शन केलं, म्हणजे तिथे काय तयार झालं, mRNA झालं. त्या mRNAचं प्लायसिंग झालं, कॅपिंग झालं, टेलिंग झालं, आणि जो मॅच्युअर mRNA असणार आहे त्याच्यामध्ये काय असेल, DNAची कॉपीच असणार आहे. पण त्या DNAमधले जो नॉन कोडिंग सिक्वेन्स होता तो पूर्णपणे काढून टाकला. आता राहिला काय, तिथे फक्त कोडिंग सिक्वेन्स राहिला. ओके, आणि जर RNA घेऊन mRNA घेऊन परत आपल्याला काय करता येतो, DNAचा एक सिक्वेन्स त्याच्यामध्ये तयार करता येतो. तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सिक्वेन्सिंग केलेलं आहे. त्याला काय म्हणायचं, एक्सप्रेस सिक्वेन्स स्टॅक. ओके, लक्षात आलं, एक्सप्रेस सिक्वेन्स स्टॅक. ओके, एकच मिनिट, आलं का लक्षात? नाही नाही आलं. ओके, रिपीट कर. हां, रिपीट कर. ओके, एक मिनटं, डायग्राम तुम्हाला दाखवतो. ओके, एकच मिनटं. ओके, तर पहा, एक्सप्रेस सिक्वेन्स स्टॅगमध्ये काय केलं जातं, देर इज नॉट यूज द DNA. ओके, तर तिथं काय यूज केला जात नाही, DNA यूज केला जात नाही. त्या DNAच्या ऐवजी तिथं काय यूज केलं जातं, RNA. RNA काय यूज करायचा, कारण RNAमध्ये काय झालेलं आहे, पोस्ट ट्रान्स्क्रिप्शनल चेंजेस जे आहे ते पोस्ट ट्रान्स्क्रिप्शनल चेंजेस त्याच्यामध्ये झालेले आहेत. ओके, लक्षात येते. म्हणजे त्याच्यामध्ये प्लायसिंग झालेलं आहे. प्लायसिंग झाल्यामुळं काय होणार, त्याचे सगळे काय होणार आहे, इंट्रॉन्स आपण म्हणूया की नॉन कोडिंग सिक्वेन्स जो आहे तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. फक्त आता तिथं कोडिंग सिक्वेन्स आहे, दॅट इज द RNA. ओके, त्या RNAचं काय केलं जातं, रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन करायचं, म्हणजे RNA पासून परत काय तयार करायचा, DNA तयार करायचा, आणि त्या DNAचं सिक्वेन्सिंग केलं जातं. त्याला काय म्हणायचं, एक्सप्रेस सिक्वेन्स स्टॅक. ओके, की ज्याच्यामध्ये काय नसणार आहे, नॉन कोडिंग सिक्वेन्सेस हे कुठलेही नसणार आहेत. ओके, आलं का लक्षात? ओके, तर येस सर. तुम्हाला डायग्राम बघूया, एखादी आहे का? ओके, आता याच्यामध्ये पहा, हां, या डायग्राममध्ये बघा, जिनॉमिक DNA आहे. डायग्राम दिसते सगळ्यांना? Yes, Yes, sir. sir. ओके, हां, तर पहा, इथे काय आहे, जिनॉमिक DNA आहे, बरोबर. ह्या जिनॉमिक DNA मध्ये काय आहे, एक्झॉन आणि इंट्रॉनचा पार्ट, म्हणजे हा पार्ट. ओके, तो कसा आहे, नॉन कोडिंग आहे, बरोबर. आता तो नॉन कोडिंग असल्यामुळं त्याचा काय तयार केला, पहिल्यांदा त्यातले इंट्रॉन्स काढून टाकायला पाहिजे, आणि ते काढून टाकून कुठं ते डायरेक्टली कट नाही करता येणार. ओके, त्याचं काय करायला पाहिजे, तिथे mRNA तयार करायला पाहिजे. त्या mRNA मधले काय निघून गेले, इंट्रॉन्स निघून गेले प्लायसिंग झाल्यानंतर, आणि सगळे एक्झॉन्स एकमेकांना अटॅच झाले. अटॅच होऊन तिथं mRNA तयार होईल. त्या तयार झालेल्या mRNAचे परत काय तयार केली जाते, DNA कॉपी तयार केली जाते. त्याला आपण काय म्हणतो, कुठला DNA, जर mRNA पासून जर DNA तयार होत असेल तर त्या DNA ला काय म्हणायचं,
cDNA. cDNA म्हणजे कुठला DNA? इट इज द कॉम्प्लिमेंटरी DNA, बरोबर. ओके. तर अशा पद्धतीनं, कारण जो DNA आता जर समजा सेलमध्ये किती जीनचं एक्सप्रेशन होतं, म्हणजे किती जीन्स त्याच्यामध्ये एक्सप्रेस होतात किंवा किती प्रोटीन तयार होतात, हे DNAचं स्टडी करून त्याच्यामध्ये समजणार नाही आहे. ओके. त्यासाठी कशाचा स्टडी करायला पाहिजे? mRNAचा स्टडी करायला पाहिजे. ओके. त्याला काय म्हटलं जातं? एक्सप्रेस सिक्वेन्स टॅग. ओके. आलं लक्षात? ओके. नेक्स्ट. ओके. तर आता याच्यामध्ये पहा की ना, नेक्स्ट आपण बघूया. ओके. तर पहा, now the next step, that is the sequence annotation, means simply sequence the whole set of genome that be contain all the coding and non-coding sequence, latter assign different region in a sequence with their function. It is known as the sequence annotation. आता sequence annotation मध्ये काय केलेलं आहे? It is use the, इथं काय यूज केला असेल? DNA का RNA? त्याच्यामध्ये बघा, हे बघा, कोडिंग आणि नॉन कोडिंग सिक्वेन्स. ओके. आणि तिथं काय यूज केला? होल सेट ऑफ जीनोम. दॅट मीन्स देर इज यूज द DNA. ओके, बरोबर. त्या DNA जो असणार आहे तो पूर्ण DNA यूज केला. ओके. त्याच्यामध्ये काय असणार आहेत? कोडिंग सिक्वेन्स पण असणार आहेत, नॉन कोडिंग सिक्वेन्स पण असणार आहेत. आणि त्याचं काय केलं? त्याच्यामध्ये सिक्वेन्सिंग केलं. सिक्वेन्सिंग केल्यानंतर आलेला सिक्वेन्स जो आहे तो वेगवेगळ्या रिजननुसार तिथं अरेंज केला आणि त्यानंतर मग त्याचं फंक्शन स्टडी केलं, तर त्याला काय म्हणायचं? इट इज नोन ॲज द सिक्वेन्स अनोटेशन. ओके. ह्या दोन मेथड त्याच्यामध्ये यूज केलेल्या आहेत. एक म्हणजे एक्सप्रेस सिक्वेन्स टॅग आणि दुसरा आहे सिक्वेन्स अनोटेशन. ओके. हे लक्षात आलं का? सेकंड लक्षात आलं? सिक्वेन्स अनोटेशन. येस सर. ओके. आता याच्यामध्ये पहा की नेमकी प्रोसिजर जी आहे ते प्रोसिजरमध्ये त्यांनी काय केलेलं आहे. तर टोटल DNA फ्रॉम अ सेल इट इज आयसोलेटेड. पहिल्यांदा त्यांनी आयसोलेट केलं. आयसोलेट केल्यानंतर दे आर ब्रेकडाऊन इनटू द रँडम फ्रॅगमेंट्स. स्मॉल फ्रॅगमेंट्स तयार केले. फॉर एक्झाम्पल, आता इथे एखादी सेल आहे. ओके. इथे जर आपण घेतली एखादी कुठलीही सेल असेल, ह्युमनमधली कुठलीही सेल घेतली, त्या सेलचा पहिल्यांदा काय करायला पाहिजे? DNA आयसोलेट करायला पाहिजे. त्याचा DNA आयसोलेट केला. DNA आयसोलेट केल्यानंतर त्या DNAचे काय केले? फ्रॅगमेंट्स केले बाय युझिंग द व्हेरियस एन्झाईम, की असे एन्झाईम की जे एन्झाईम काय करणार आहेत? DNAला ब्रेक करणार आहेत. अशा एन्झाईमचा उपयोग केला आणि ते करून त्याच्यामध्ये काय केलं? त्याचे फ्रॅगमेंट्स तयार केले. आता तयार झालेले जे फ्रॅगमेंट्स आहेत त्यांचा नंबर वाढवायला पाहिजे. ते नंबर वाढवण्यासाठी त्याला म्हणायचं ॲम्प्लिफिकेशन. ओके. त्यांचा नंबर वाढवला. नंबर वाढवल्यानंतर तिथे जे काही फ्रॅगमेंट्स आहेत त्या फ्रॅगमेंटचं सिक्वेन्सिंग केलं. म्हणजे त्याच्यामध्ये कुठले सिक्वेन्स असणार आहेत, कुठले बेस पेअर्स असणार आहेत ते केले. ओके. आणि ते मिळालेले जे सिक्वेन्स आहेत ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमबरोबर काय केले? कम्पेअर केले. ओके. हे ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा ना. आता याच्यामध्ये पहा की इथे द टोटल DNA फ्रॉम अ सेल इज आयसोलेटेड, कन्व्हर्टेड इंटू रँडम फ्रॅगमेंट्स, म्हणजे त्याचे फ्रॅगमेंट्स केले आणि रिलेटिव्हली स्मॉलर साईज अँड क्लोन विथ अ सुटेबल होस्ट. ओके. आता इथे जो DNA आहे तो DNA हा त्याचं सिक्वेन्सिंग करण्यासाठी त्याचा नंबर वाढवायला पाहिजे, ॲम्प्लिफिकेशन करायला पाहिजे. आणि ते ॲम्प्लिफिकेशन करण्यासाठी दोन मेथड वापरल्या जातात. एक म्हणजे लॅबोरेटरी मेथड. ही लॅबोरेटरी मेथडमध्ये एक टेक्निक आहे, त्याला PCR म्हटलं जातं. लॉंग फॉर्म माहिती आहे PCRचा? नाही? नो सर. नाही. ओके. तर PCR म्हणजे पॉलिमरेज चेन रिॲक्शन. हे बायोटेक्नॉलॉजीमध्ये आहे आपल्याला, त्या चॅप्टरमध्ये आपण तिथं व्यवस्थितपणे बघूया. काय म्हणायचं? पॉलिमरेज चेन रिॲक्शन. ते काय करतं? DNAचा जो फ्रॅगमेंट आहे, ओके, त्या DNAचा फ्रॅगमेंट
ओके, डीएनएचं जे फ्रॅगमेंट आहे त्या डीएनएचं फ्रॅगमेंट एखादा कुठलाही छोटा पीस ऑफ द डीएनए असेल तर त्याचं ॲम्प्लिफिकेशन करतं. ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय, नंबर वाढवतं. ओके, ही लॅबोरेटरी मेथड झाली. म्हणजे इन व्हिट्रो कंडिशनमध्ये. आणि इन व्हिवो कंडिशनमध्ये जर त्याचा नंबर वाढवायचा असेल डीएनएचा तर ती एखाद्या सुटेबल होस्ट सेलमध्ये, ओके, म्हणजे ई कोलाई सेल असेल किंवा एनिमल सेल असेल किंवा बॅक्टेरियल सेलमध्ये ट्रान्सफर करावं लागतं. आणि त्यांचा जसा नंबर वाढेल तसा त्या डीएनएचा नंबर वाढणार आहे. ते आपल्याला पुढं आहे, तिथं आपण ते व्यवस्थितपणे लक्षात घेऊया. ओके, फक्त आता इथं लक्षात ठेवा की जे फ्रॅगमेंट्स आहेत त्या फ्रॅगमेंट्सचं ॲम्प्लिफिकेशन केलं जातं आणि ते ॲम्प्लिफिकेशन हे PCR प्रोसेसनी किंवा सुटेबल होस्टमध्ये, ओके, कुठलीही होस्ट सेलमध्ये. ओके, जर समजा आता हे होस्ट सेलमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी काय करावं लागतं, तो डीएनए स्वतःच्या स्वतः जाऊन ट्रान्सफर होईल का एखाद्या सेलमध्ये? नाही. ओके, तर त्यासाठी एक दुसरा डीएनए लागतो की जो डीएनए तो आपला जो फ्रॅगमेंट आहे तो फ्रॅगमेंट घेईल आणि ते दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफर करेल किंवा होस्ट सेलमध्ये ट्रान्सफर करेल. ओके, तर त्यांना म्हणायचं व्हेक्टर. ओके, जसा मॉस्किटो आहे बघा, मॉस्किटोला आपण व्हेक्टर म्हणतो. तो व्हेक्टर काय करतो, एका डिसीज्ड इंडिव्हिज्युअलपासून पॅथोजन घेतो आणि तो हेल्दी इंडिव्हिज्युअलला ट्रान्सफर करतो. तसंच आता हे जे व्हेक्टर आहेत ते व्हेक्टर काय करतात, जो आपला फ्रॅगमेंट आहे ज्याचं सिक्वेन्सिंग करायचं आहे तो घेतो आणि तो होस्ट सेलमध्ये ट्रान्सफर करतो. तर ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये हे ऑब्जेक्टिव्हला लक्षात ठेवा, जे व्हेक्टर वापरलेले आहेत ते 2 व्हेक्टर वापरलेले आहेत. एक म्हणजे बॅक म्हणजे बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम आणि एक म्हणजे ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम. ओके, आता हे कसं केलं जातं तर आपण ह्याच्यामध्ये बघूया. एकच मिनटं. ओके, एकच मिनटं. डायग्राम दिसते सगळ्यांना? ओके, डायग्राम दिसते ना? ओके, आता इथे पहा, ही ह्युमन सेल आहे. त्या ह्युमन सेलमधला जो काही जीन असेल किंवा डीएनए काढला, डीएनए काढून त्याचे फ्रॅगमेंट्स केले आणि हा एक फ्रॅगमेंट आहे. ओके, एक, आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे, होस्ट सेलमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. तर तो स्वतःच्या इथे होस्ट सेल आहे, फॉर एक्झाम्पल दॅट इज बॅक्टेरियल होस्ट सेल ही आहे. तर ह्या सेलमध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर तो स्वतः डीएनए ट्रान्सफर नाही होणार. तर तिथं काय पाहिजे, एक त्याला व्हेक्टर पाहिजे. आणि ते व्हेक्टर जे आहे ते व्हेक्टर म्हणजे काय, बॅक्टेरियल सेलमध्ये असणारा एक एक्स्ट्रा क्रोमोझोम असतो. त्या टर्म जे आहे ते आपण पुढे सगळ्या बघणार आहोत. ओके, जो बाकी दुसरा एक डीएनए आहे, हा डीएनए तर त्याला कट केलं, एक छोटासा पार्ट त्याच्यामधला काढला आणि त्या पार्टमध्ये जो आपला डीएनए आहे तो डीएनए त्याच्यामध्ये इन्सर्ट केला जातो. इन्सर्ट केल्यानंतर जो नवीन डीएनए तयार होतो इट इज नोन ॲज द रिकॉम्बिनंट डीएनए. ओके, आणि तो रिकॉम्बिनंट डीएनए हा होस्ट सेलमध्ये म्हणजे ही जी सेल आहे त्या सेलमध्ये ट्रान्सफर केला जातो. आता ह्या सेलचं ज्यावेळी ट्रान्स्क्रिप्शन होईल, ट्रान्सलेशन होईल, त्यावेळी आपण जे ॲड केलेले जे जीन आहे त्या जीनचा ट्रान्सलेशन होणार आहे. ओके, ही सगळी प्रोसेस रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीची ही आपल्याला ह्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये आहे, त्यावेळी ते आपण डिटेलमध्ये बघूया. आता फक्त लक्षात ठेवा की इथे हा जो डीएनए आहे तो होस्ट सेलमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी काय केला जातो, कुठल्या व्हेक्टर इथं कुठला वापरला जातो, इथं कुठला वापरला आहे बघा, प्लाझमिड वापरलेला आहे. तर तिथे कुठला वापरला जातो, व्हेक्टर नाही, व्हेक्टर याक आणि बॅक. याक म्हणजे काय, ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम आणि बॅक म्हणजे बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे,
ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम म्हणजे ईस्टचा क्रोमोझोम आहे पण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे. बॅक म्हणजे काय, बॅक्टेरियल क्रोमोझोम आहे, आर्टिफिशियल क्रोमोझोम. त्या बॅक्टेरियाच्या क्रोमोझोममध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे, त्याला काय म्हणायचं, बॅक म्हटलं जातं. ओके, आलं लक्षात? ओके, येस सर. आता ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये ॲक्च्युअली काय केलं जातं तर त्याच्यामध्ये आता जे काही फ्रॅगमेंट्स तयार झाले, ओके, जर समजा इथे ही ह्युमन सेल आहे, त्या ह्युमन सेलमधून DNA काढला आणि त्या DNAचे फ्रॅगमेंट्स केले. आता ते फ्रॅगमेंट्स किती झाले, जर समजा 1000 फ्रॅगमेंट्स त्याच्यामध्ये तयार झाले. ओके, आता ते 1000 फ्रॅगमेंट्स जे आहेत ते काय केले जातात, त्या 1000 होस्ट सेलमध्ये आहे असे स्टोरेज केले जातात. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला काय करावं लागत नाही, सेल घ्यावी लागत नाही, त्याच्यामधून DNA काढा, तो ट्रान्सफर करा, हे काही करावं लागणार नाही. कारण जे काही फ्रॅगमेंट्स आहेत ते फ्रॅगमेंट्स कुठे आहेत, आता होस्ट सेलमध्ये स्टोरेज केलेले आहेत आणि ते सिक्वेन्सिंगसाठी त्याच्यामध्ये यूज केले जातात. ओके ना, ओके, त्यानंतर द फ्रॅगमेंट्स वेअर सिक्वेन्स्ड, जे फ्रॅगमेंट्स आहेत ते सिक्वेन्स केले, सिक्वेन्स बाय युझिंग द ॲटोमेटेड DNA सिक्वेन्स, म्हणजे तिथं प्रोग्रॅम असेल, एक कॉम्प्युटरायझड प्रोग्रॅम असेल, त्याच्यामध्ये सॅम्पल ॲड करायचं, सॅम्पल ॲड केल्यानंतर तो प्रोग्रॅम जो आहे तो ऑटोमॅटिकली रन होईल. ओके, एखाद्या ॲप्लिकेशनद्वारे, ओके, DNA सिक्वेन्सरद्वारे, आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले बेस पेअर्स आहे, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिनचे जे बेस पेअर्स आहेत ते पूर्णपणे त्याच्यामध्ये सिक्वेन्सिंग करेल. स्पेशलाइज कॉम्प्युटर प्रोग्राम वेअर डेव्हलप्ड. ओके, तिथं काय केलेलं आहे त्यांनी, स्पेशल कॉम्प्युटर प्रोग्राम त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. ओके, त्यानंतर दिस फॉर दी अलाइनमेंट ऑफ दी सिक्वेन्सेस. आता अलाइनमेंट ऑफ दी सिक्वेन्सेस म्हणजे काय, आता एक सिक्वेन्स आहे तो दुसऱ्या सिक्वेन्सबरोबर कम्पेअर केला जातो. म्हणजे काय, जर समजा एक इन्सुलिनचा जीन आहे त्याचा एक सिक्वेन्स आहे आणि लगेच ग्लुकॅगॉनचा एक जीन आहे त्याचा सिक्वेन्स आहे, दोन्ही जीन जर आपण एकमेकाला कम्पेअर केले तर त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, तर त्याला म्हणायचं अलाइनमेंट ऑफ दी सिक्वेन्सेस. ओके, आणि ते याच्यामध्ये काय करतं, सिक्वेन्सिंग करतं, सिक्वेन्सिंग करून प्रत्येक जे जीन्स आहे त्या जीनचं अलाइनमेंट करतं, म्हणजे त्या त्या जीनमध्ये कंपॅरिझन करण्याचं सुद्धा काम ते सॉफ्टवेअर करतं. ओके, द सिक्वेन्स वेअर सबसिक्वेंटली अनोटेड अँड वेअर असाइन टू ईच ऑफ द क्रोमोझोम, म्हणजे प्रत्येक क्रोमोझोम जो आहे त्या प्रत्येक क्रोमोझोमवरती किती जीन्स आहेत आणि त्या प्रत्येक जीनचा सिक्वेन्स करण्याचं काम हे कुठं केलं जातं, DNA सिक्वेन्सरमध्ये किंवा तो जो प्रोग्रॅम आहे त्या प्रोग्रॅममध्ये केलं जातं. ओके, ना द सिक्वेन्स ऑफ क्रोमोझोम फर्स्ट, पहिला जो क्रोमोझोम होता ह्युमन बिईंगमधला त्याचं कंप्लीट सिक्वेन्सिंग जे आहे मे 2006मध्ये 2006 साली हे कंप्लीट झालेलं आहे. ओके, ही मेथडॉलॉजी समजली का, त्याच्यामध्ये काय काय केलं जातं, येस सर. हां सांगा बघू आता पटपट. हां, किती फर्स्ट मेथडॉलॉजीमध्ये किती टेक्निक्स वापरल्या, 2 टेक्निक, 2 डिफरंट टेक्निक्स वापरल्या, कुठल्या कुठल्या, सिंपल सांगा, सिंपल लक्षात ठेवा. ओके, एक म्हणजे कुठलं वापरलं, एक्सप्रेस एक्सप्रेस and sequence annotation. ओके, EST म्हटलं जातं, एक्सप्रेस सिक्वेन्स टॅगमध्ये त्याच्यामध्ये सिक्वेन्सिंग करण्यासाठी काय वापरलं, RNA वापरला आणि त्याचं सिक्वेन्सिंग जर केलं तर त्याला काय म्हणायचं, एक्सप्रेस सिक्वेन्स टॅग. जर समजा देर इज यूज द होल सेट ऑफ जीनोम, म्हणजे क्रोमोझोम वापरले, DNA जर वापरला तर त्याला काय म्हणायचं, सिक्वेन्स annotation. त्या सिक्वेन्समध्ये काय असणार आहे, कोडिंग सिक्वेन्स आणि नॉन कोडिंग सिक्वेन्स. त्यामुळं ज्यावेळी आपण सिक्वेन्सिंग करणार आहोत त्यावेळी मिळणारा जो सिक्वेन्स असेल त्या सिक्वेन्समध्ये कोडिंग सिक्वेन्सही असणार आहे आणि नॉन कोडिंग सिक्वेन्सही त्याच्यामध्ये असणार आहे. बरोबर. ओके, त्यानंतर द टोटल, आता याच्यामध्ये पहा व्हॉट इज द स्टेप्स सांगा पहिल्यापासून काय काय केलं जातं बघा. पहिल्या स्टेपमध्ये DNA इट इज आयसोलेट फ्रॉम द सुटेबल होस्ट सेल, म्हणजे जी काही सेल असणार आहे ह्युमन सेल आहे त्या ह्युमन सेलपासून DNA आयसोलेट केला. DNA आयसोलेट केल्यापासून काय केलं जातं, फ्रॅगमेंट्स केले जातात. आता जे फ्रॅगमेंट्स आहेत त्या फ्रॅगमेंट्सचं काय केलं जातं,
ऑर्डर मध्ये केलेलं आहे. ॲम्प्लिफिकेशन. ओके, हां बरोबर, त्याचा नंबर वाढवला जातो, ॲम्प्लिफिकेशन केलं जातं. ॲम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय केलं जातं? इट इज ट्रान्सफर इन टू द होस्ट सेल. होस्ट सेलमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी काय वापरलं जातात? बॅग आता ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये कुठले 2 व्हेक्टर वापरलेले आहेत? बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम वापरला आणि ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम वापरला. बरोबर. त्यानंतर त्याच्यामध्ये ट्रान्सफर झालेले जे फ्रॅगमेंट्स आहेत त्या फ्रॅगमेंट्सचं काय केलं? सिक्वेन्सिंग केलं. सिक्वेन्सिंग कसं केलेलं आहे? कसं केलेलं आहे? मॅन्युअली आहे का? ऑटोमॅटिक DNA सिक्वेन्सर किंवा स्पेशलाइज्ड कॉम्प्युटर प्रोग्राम त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यावरून काय केलेलं आहे? पूर्ण सिक्वेन्सिंग केलेलं आहे. ओके, फर्स्ट क्रोमोझोमचा जो सिक्वेन्स आहे तो कधी कंप्लीट झाला? मे 2006 मध्ये कंप्लीट झालेला आहे. ओके, एवढी ही मेथडॉलॉजी जी आहे ती मेथडॉलॉजी सिंपल लक्षात ठेवा, एवढ्या काय डीपमध्ये जाण्याची गरज नाही ना. त्यानंतर व्हॉट इज द सायलेंट फीचर ऑफ दी ह्युमन जिनोम? ओके, आता ह्युमन जिनोम आहे त्याचं सायलेंट फीचर काय काय आहेत बघा. तर याच्यामध्ये ना द ह्युमन जिनोम कंटेन टोटल ह्युमन जिनोममध्ये किंवा पूर्ण जर हेप्लॉइड सेट घेतला आपण क्रोमोझोम तर किती न्यूक्लियोटाइड बेस पेअर्स आहेत बघा? किती आहे? 364.7 मिलियन. हां, 3,164.7 मिलियन न्यूक्लियोटाइड बेस पेअर्स त्याच्यामध्ये आहे. द ॲव्हरेज जीन्स, ओके, ॲव्हरेज म्हणजे टोटल जो काही 23 क्रोमोझोम्स आहेत त्याच्यावरती ॲव्हरेज जीन्स म्हणजे एक जीन घेतला तर त्या एका जीनमध्ये ॲव्हरेज किती बेस पेअर्स असतील? 3000 बेस पेअर्स असतील. म्हणजे प्रत्येक जीन जो आहे त्या प्रत्येक जीनचा जो बेस पेअर असणार आहे तो मिनिमम किती असू शकतो? 3000 बेस पेअरचा असू शकतो. ओके, विथ द लार्जेस्ट नोन ह्युमन जिनोम. ओके, हे ऑब्जेक्टिव्हला लक्षात ठेवा. लार्जेस्ट ह्युमन जिनोम इट इज द डिस्ट्रॉपिन. ओके, कुठला आहे? डिस्ट्रॉपिन. इट इज प्रेझेंट 2.4 मिलियन बेस पेअर. ओके, 2.4 मिलियन बेस पेअर त्याच्यामध्ये आहे. ओके, सगळ्यात जास्त आहे. ओके ना. त्यानंतर द टोटल नंबर ऑफ जीन इज एस्टिमेटेड अप्रॉक्सिमेटली, म्हणजे किती जीन असू शकतात त्याच्यामध्ये ना. टोटली जर आपण त्याच्यामध्ये बघितले तर देर इज प्रेझेन्स ऑफ दी 30,000, म्हणजे ह्युमन बिईंगमध्ये 30,000 जास्तीत जास्त जीन आहे. ओके, आता याच्यामध्ये पहा 9% न्यूक्लियोटाइड बेस आर एक्झॅक्टली द सेम इन ऑल पीपल. ओके, ते 9 झालंय पहा, तिथे 99% करा. ओके, लक्षात राहील. इथे 9 नाही येते. ओके, किती आहे? 99% जो जिनोम आहे. ओके, कुठलेही इंडिव्हिज्युअल असतील, सगळ्या इंडिव्हिज्युअलमध्ये सगळ्या पीपल्समध्ये 99% DNA सिक्वेन्स हा कसा असणार आहे? सेम असणार आहे. ओके, पण द फंक्शन आर अननोन फॉर 50% ऑफ डिस्कवर्ड जीन. आता टोटल जीन किती डिस्कवर झाले? 30,000. ओके, 30,000. त्यामधले निम्मे जीन म्हणजे 15,000 पेक्षा जास्त जीनचा जो काही फंक्शन आहे, म्हणजे ते कुठलं प्रोटीन तयार करतात, कुठलं एन्झाईम तयार करतात ते माहीतच नाही आहे. ओके, म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे ॲक्च्युअली ते डिस्कवर झालेलं नाही आहे. ओके, लेस दॅन 2% ऑफ जिनोम कोड फॉर दी प्रोटीन, म्हणजे फक्त 2% जिनोम जो आहे तो काय करतो? प्रोटीनला कोड करतो, म्हणजे कोडिंग सिक्वेन्स आहे. आणि बाकीचा सगळा कसा आहे? नॉन कोडिंग सिक्वेन्स आहे. ओके, आता तो इतका जास्त नॉन कोडिंग सिक्वेन्स किंवा इतका मोठा DNA कशाने तयार झालेला आहे? कारण DNA मध्ये देर इज प्रेझेन्स ऑफ दी रिपीटेड सिक्वेन्सेस मेक व्हेरी लार्ज पोर्शन ऑफ द ह्युमन जिनोम. ओके, आता इतका मोठा DNA का तयार झाला? कारण त्याच्यामध्ये कोडिंग सिक्वेन्स नाही आहे जास्त. जास्त काय आहे? नॉन कोडिंग सिक्वेन्स. आणि तो नॉन कोडिंग सिक्वेन्स कसा आहे? रिपिटेटिव्ह सिक्वेन्स. म्हणजे कसा की जर समजा एक 100 बेस पेअर्सचा एक DNA आहे, म्हणजे 100 न्यूक्लियोटाइड्स त्याच्यामध्ये बेस पेअर्स आहेत, तेच ते रिपीट होतात हजारो वेळा, लाखो वेळा, तेच ते त्याच DNA मध्ये रिपीट होतात. असे जे सिक्वेन्सेस आहेत त्यांना रिपिटेटिव्ह सिक्वेन्सेस म्हटलं जातं. रिपिटेटिव्ह सिक्वेन्स स्ट्रेस द DNA सिक्वेन्स दॅट आर रिपीटेड मेनी टाइम्स. त्यामुळं काय होणार आहे बघा, आता जेवढे रिपीटेड सिक्वेन्स जास्त असणार तेवढा DNAची लेंथ काय होईल? कमी होईल का जास्त होईल? जास्त जास्त होणार. कारण
इथं आता ह्युमनमध्ये सुद्धा रिपिटेटिव्ह सिक्वेन्स जे आहे ते जास्त असल्यामुळं ह्युमनचा जो जिनोम आहे किंवा क्रोमोझोम आहे, DNA आहे, त्याची लेंथ काय झालेली आहे, वाढलेली आहे. ओके, त्यानंतर क्रोमोझोम फर्स्ट हॅज द मोस्ट जीन. जो पहिला क्रोमोझोम आहे त्या क्रोमोझोमवरती जास्त जीन आहेत. आता असं पण विचारतील की क्रोमोझोम फर्स्टवरती किती जीन प्रेझेंट आहेत, तर किती आहेत, 2968 जीन हे क्रोमोझोम फर्स्टवरती आहेत, सगळ्यात जास्त आहे. आणि वाय क्रोमोझोम जो आहे, ओके, मेलमध्ये असणारा, त्याच्यामध्ये सगळ्यात कमी जीन्स प्रेझेंट आहेत, ते फक्त 231 जीन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, आता इथे द सायंटिस्ट हॅव आयडेंटिफाईड 1.4 मिलियन लोकेशन वेअर सिंगल बेस DNA सिक्वेन्सेस आर नोन ॲज द SNPs. ओके, हे लॉंग फॉर्मला लक्षात ठेवा, हे विचारता मोस्टली. आता SNP म्हणजे काय, सिंगल न्यूक्लिओटाइड पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, ती ही डायग्रॅम बघा आणि मला सांगा. ओके, हे डायग्रॅम बघा, ह्याच्यामध्ये कशाला म्हणायचं, सिंगल न्यूक्लिओटाइड पॉलिमॉर्फिझम. आता इथं हा एक जीन आहे, ए जीन आहे, इथं हा बी जीन आहे, हा सी जीन आहे. आता ह्या तिन्ही जीनमध्ये बघा सिक्वेन्स सेमच आहे. ओके, पण डिफरन्स कुठं आहे बघा, कुठल्या न्यूक्लिओटाइड बेसला आहे. ओके, फोर्थ बेस. प्रत्येकाचा फोर्थ बेस जर आपण बघितला तो कसा आहे, सेपरेट आहे. ओके, तर असे जे काही जीन्स आहे त्यांना काय म्हटलं जातं, सिंगल न्यूक्लिओटाइड पॉलिमॉर्फिझम. सिंगल म्हणजे एक न्यूक्लिओटाइड, एकच न्यूक्लिओटाइड जर चेंज असेल जीनमध्ये आणि जर वेगवेगळे जीन्स जर तयार झालेले असतील तर त्याला काय म्हणायचं, सिंगल न्यूक्लिओटाइड पॉलिमॉर्फिझम. आता ह्युमन बॉडीमध्ये सगळ्यात जास्त काय आहेत, जीनचा सिक्वेन्स सेम आहे, पण तिथे काय आहे, थोडे थोडे न्यूक्लिओटाइडचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स काय आहे, त्याच्यामध्ये डिफरंट आहे. ओके, 1.4 मिलियन लोकेशनमध्ये तिथं काय दिसून येतं आपल्याला, SNPs म्हणजे सिंगल न्यूक्लिओटाइड बेस पेअर्स त्याच्यामध्ये आहेत. ओके, ना व्हॉट इज द सायलेंट फीचर. सायलेंट फीचर समजले का? येस सर. ओके, हे सगळे समजले सायलेंट फीचर. ओके, ना त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. आता ऑल दी जीन्स कॅन बी स्टडीड टुगेदर. आता याच्यामध्ये पहा की एखादा आपण DNA घेतला किंवा ह्युमनची एखादी सेल घेतली तर सगळे जीन जे आहेत ते आपल्याला एकत्रितपणे स्टडी करता येतील. हेल्प टू अंडरस्टँड हाऊ टेन्स ऑफ द थाउजंड ऑफ जीन अँड प्रोटीन वर्क टुगेदर इन इंटरकनेक्टेड नेटवर्क. आपल्या बॉडीमध्ये किंवा एखादी सेल जर बघितली, असे भरपूर त्याच्यामध्ये प्रोटीन्स तयार होतात आणि ते प्रोटीन जे आहेत ते एकमेकाला कनेक्ट करून, इंटरकनेक्टेड करून त्याच्यामध्ये त्यांचं जे काही मेटाबॉलिझम असेल किंवा त्यांचं जे वर्क असेल ते त्याच्यामध्ये चालू राहतं. हेल्प टू डायग्नोस अँड ट्रीट द जेनेटिक डिसीजेस. ओके, आता जेनेटिक डिसीज कशामुळे होतात, इट इज ड्यू टू द चेंज इन द जीन. ओके, किंवा जीनचा सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये म्युटेशन झालं, चेंज झाला तर त्यामुळे होतं. ओके, आता कुठल्या जीनमुळे मध्ये म्युटेशन झालेलं आहे, कुठल्या पॉईंटला म्युटेशन झालेलं आहे ते स्टडी करण्यासाठी सुद्धा हे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हे उपयोगाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण ह्याच्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट बघणार आहोत ते म्हणजे DNA फिंगरप्रिंटिंग. ओके, तर ह्या पॉईंटमध्ये बघा काय डिफिकल्टी आहे, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ओके, परत एकदा बघा, ह्याच्यामध्ये बघा कुठला एखादा सेंटेन्स काही असू दे, जे समजलं नाही ते विचारा. सर ते लास्ट लाईक हां, हां लास्ट पॉइंट काय, सायन्स ऑफ बायो इन्फॉर्मेटिक्स वॉज डेव्हलप्ड. आता इथे जे जिनॉमिक्स आहे किंवा ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये जो काही पूर्ण स्टडी केलेला आहे त्या स्टडीवरून नवीन ब्रांच बायोलॉजीची तयार झाली की ज्याच्यामध्ये काय केलं जातं, जीन सिक्वेन्सिंग, मॅपिंग, अनालायसिस केलं जातं. ओके, तर बायोलॉजीची एक नवीन ब्रांच त्याच्यामध्ये तयार झाली. इट इज नोन ॲज द बायो इन्फॉर्मॅटिक्स. ओके, त्याला बायो इन्फॉर्मॅटिक्स म्हटलं जातं. ओके, पुढे. ओके, हे व्यवस्थित लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. ओके, मेथडॉलॉजी, त्यानंतर सायलेंट फीचर्स. ओके, फीचर्स लक्षात ठेवा कारण ह्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ज विचारतात. ओके, हे सगळे ऑब्जेक्टिव्ज आहेत, मी रेडी करून ठेवलेत बघा ते. ओके, ना त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया द DNA फिंगरप्रिंटिंग. व्हॉट इज कॉल्ड ॲज द DNA फिंगरप्रिंटिंग. कशाला म्हणायचं, काय ऐकलं ह्याच्याबद्दल, कशासाठी यूज केलं जातं? when some crime happens that time. काय
when some crime happens, that when the crime is happen. ओके, आणखीन for information, investigation, इन्व्हेस्टिगेशन, क्राईम इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी वापरलं जातं. आणखीन Evidence. for father, Very unique identifying the evidence. father, son and father, and that means सन आणि father. Evidence. offsprings आणि फादरचे रिलेशनशिप आणि त्याच्यामध्ये वापरलं जातं. ओके, आणखीन security, सिक्युरिटीसाठी वापरलं जातं. ओके, तर आता DNA फिंगरप्रिंटिंग. आता फिंगरप्रिंटिंग आपल्याला माहिती आहे, फिंगरप्रिंट्स. ओके, आता प्रत्येक इंडिव्हिज्युअलचे जर आपण फिंगरप्रिंट्स बघितले ते कसे असतात, इट इज द युनिक. ओके, युनिक आहेत, ते कोणालाही मॅच होत नाहीत. पण वर्ल्ड पॉप्युलेशन इतकं आहे की त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की देअर इज द मॅचिंग. ओके, तिथं पॉसिबिलिटी आहे. 1,00,000 इंडिव्हिज्युअल जर आपण घेतले तर त्याच्यामध्ये एकाचे कुणाचे तरी फिंगर टिप्स जे आहेत, फिंगरप्रिंट्स जे असतील ते तिथं काय होऊ शकतात, मॅच होऊ शकतात. ओके, आता एखादा पर्सन असेल तर त्याची युनिक आयडेंटिटी जी आहे, ओके, ते आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा द क्रिमिनल केसेसमध्ये डिस्कवरी वगैरे करण्यासाठी तर त्याच्यामध्ये DNA फिंगरप्रिंटिंग ही टेक्निक वापरली जाते. आता DNA फिंगरप्रिंटिंग मीन्स तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, ओके, सिरियलमध्ये वगैरे किंवा जे काही क्राईम पेट्रोल वगैरे लागतं त्याच्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल पहा की DNA टेस्टिंग केलं जातं. ओके, DNA टेस्टिंग म्हणजे का, किंवा एखादे क्राईम झालेलं असेल किंवा फॉर एक्झाम्पल रेप केसेस असतील किंवा मर्डर केसेस असतील, ओके, जी काही कॉम्प्लिकेटेड केसेस आपण म्हणतो ते सॉल्व करण्यासाठी ही टेक्निक त्याच्यामध्ये वापरली जाते. ओके, DNA टेस्टिंग त्याला म्हटलं जातं. ओके, तर ॲक्च्युली ही टेक्निक काय आहे ते आपण ह्याच्यामध्ये बघूया. ओके, ना द DNA फिंगरप्रिंटिंग ही जी टेक्निक आहे, नाव दिस टेक्निक इट इज मेथड टू आयडेंटिफाय द इंडिव्हिज्युअल फ्रॉम अ सॅम्पल ऑफ DNA बाय लुकिंग अ युनिक पॅटर्न ऑफ देअर DNA. आता आपण काय म्हणतो की 99% जो DNA सिक्वेन्स आहे प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये कसा आहे, सेम आहे, बरोबर. ओके, yes, आता जे सगळे ह्युमन जर आपण घेतले तर त्या सगळ्यामध्ये 99.9% जो DNA आहे इट इज द सेम, तो सेम असतो. फक्त त्याच्यामध्ये 0.1% DNA जो आहे, म्हणजे तो किती असू शकतो, 20 to 100 बेस पेअरचा सिक्वेन्स असतो आणि इट इज रिपीटेड, म्हणजे तो DNA मध्ये रिपीट झालेला असतो, भरपूर टाईम रिपीट झालेला असतो. असा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स हा फक्त प्रत्येक इंडिव्हिज्युअल्समध्ये डिफरंट असतो, तो कुठल्याही इंडिव्हिज्युअलबरोबर मॅच होत नाही. ओके, नाव दिस सिक्वेन्स इट इज नोन ॲज द व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडम रिपीट्स और इट इज कॉल्ड ॲज द मिनी सॅटेलाईट. आणि हे मिनी सॅटेलाईट किंवा तो जो सिक्वेन्स असणार आहे तो सिक्वेन्स हा प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा सेपरेट असतो. ओके, तो सिक्वेन्स हा तिथे यूज केला जातो DNA अनालिसिसमध्ये किंवा DNA टेस्टिंगमध्ये. ओके, तर आता याच्यामध्ये पहा की इट इज मेथड यूज टू आयडेंटिफाय इंडिव्हिज्युअल फ्रॉम अ सॅम्पल ऑफ DNA. एखादा इंडिव्हिज्युअल आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे तर ते आयडेंटिफाय करण्यासाठी काय वापरलं जातं, DNA वापरला जातो किंवा DNA मध्ये असणारा सिक्वेन्स किंवा त्या DNA मध्ये असणारा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न त्याच्यामध्ये स्टडी केला जातो किंवा ते यूज केलं जातं. त्याला काय म्हणायचं, DNA फिंगरप्रिंटिंग. हे ऑब्जेक्टिव्हला लक्षात ठेवा. DNA फिंगरप्रिंटिंग इट इज ऑल्सो नोन ॲज द DNA प्रोफाइलिंग. त्याला DNA प्रोफाइलिंगसुद्धा म्हटलं जातं. ओके, एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज द युनिक जेनेटिक मेकअप. प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा जो एक छोटासा सिक्वेन्स असतो तो हा काय असणार आहे, युनिक असणार आहे. इट इज नोन ॲज द फिंगरप्रिंट. ओके, जसं फिंगर टिप्स असतात, ओके, ह्याच्यामध्ये फिंगरप्रिंट जसे असतात तसे त्याच्यामध्ये DNAचा सिक्वेन्ससुद्धा युनिक असतो. आता ही जी टेक्निक आहे त्या टेक्निक इट इज फर्स्टली डिस्कवर्ड बाय द वन सायंटिस्ट दॅट इज द डॉक्टर अलेक्स झेफ्रे. ओके, लक्षात ठेवा, इथे फोटो आहे पहा, ते अलेक्स झेफ्रे यांनी पहिल्यांदा ही टेक्निक त्याच्यामध्ये डिस्कवर केली. इट इज यूज टू आयडेंटिफिकेशन ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स इन अ इंडिव्हिज्युअल. ओके, इंडिव्हिज्युअलमध्ये कुठला न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे तो आयडेंटिफाय करण्यासाठी त्याच्यामध्ये यूज केलेला, पण तो पुढे हा फॉरेन्सिकमध्ये किंवा त्याचबरोबर क्रिमिनल केसेसमध्ये त्याच्यामध्ये स्टडी केला जाऊ शकतो. ओके, तर इथं मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे लक्षात ठेवा की फॉर दी DNA प्रोफाइलिंग किंवा DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये सगळा DNA यूज केला जात नाही. त्यामधला युनिक सिक्वेन्स जो आहे दॅट इज नोन ॲज मिनी सॅटेलाईट किंवा व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडम रिपीट्स. ओके, तो किती असणार आहे, 20 to 100 बेस पेयर. ओके, तो सिक्वेन्स त्याच्यामध्ये यूज केला जातो. ओके, आता याच्यामध्ये पहा, फॉर एक्झाम्पल हा DNA आहे, त्या DNA मध्ये
हा एक सिक्वेन्स आहे. ओके, इथून इथेपर्यंतचा एक सिक्वेन्स आहे. ओके, कुठलाही 100 असेल किंवा 200 बेस पेअरचा सिक्वेन्स असेल, तो काय झाला बघा, इथे एकदा रिपीट झालेला आहे, इथे एकदा रिपीट झालेला आहे, इथे एकदा रिपीट झालेला, असं डी एन एमध्ये एक स्पेसिफिक सिक्वेन्स असतो आणि तो परत परत रिपीट झालेला असतो. तर त्याला काय म्हणायचं, व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडम रिपीट्स. ओके, त्यालाच इट इज नोन ॲज मिनी सॅटेलाइट. आता इथे पहा, त्याचं जे वर्डिंग आहे ते वर्डिंगसुद्धा स्पेसिफिक आहे. ओके, व्हेरिएबल म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये तो सिक्वेन्स जो असणार आहे तो त्याचा जो नंबर आहे न्यूक्लियोटाइड बेस पेअरचा तो सेम नसणार आहे. ओके, जर समजा माझ्यामध्ये 100 न्यूक्लियोटाइड बेस पेअरचा असेल तर तुमच्यामध्ये तो 100च असेल असं नाही, तो 200 असू शकतो, 150 असू शकतो, कितीही असू शकतो. ओके, प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये तो सिक्वेन्स हा वेगवेगळा आहे, त्यांचा नंबर हा वेगळा आहे आणि टेंडम रिपीट्स आणि तो सिक्वेन्स जे आहेत ते काय झालेले आहेत, रिपीट झालेले आहेत. म्हणून त्याला काय म्हणायचं, व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडम रिपीट्स, VNTR. आता हे ऑब्जेक्टिव्हला पण विचारतात त्याच्यामध्ये, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ VNTR. VNTRचा लॉंग फॉर्म काय आहे. ओके, त्यानंतर स्टेप्स इन द डी. हां, काय त्याला लिमिट असतं का सर रिपीट होण्याचं, किंवा काय अनलिमिटेड असतं ते रिपीटेड सिक्वेन्स काय. हां रिपीटेड काही नाही, ते रिपीटेड किती वेळा पण होऊ शकतं, असं काही नाही त्याच्यामध्ये. तसं आपण सांगू शकत नाही की ते किती वेळा रिपीट होऊ शकतं. ओके ना. आता इथं स्टेप्स लक्षात ठेवा की स्टेप्स इन डी एन ए फिंगरप्रिंटिंग कुठल्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे ते म्हणजे आयसोलेशन ऑफ डी एन ए, त्यानंतर ॲम्प्लिफिकेशन ऑफ डी एन ए. ओके, त्यानंतर काय केलं जातं बघा, रिस्ट्रिक्शन ऑफ डी एन ए, जेल इलेक्ट्रोफोरेसिस, सदन ब्लॉटिंग, सिलेक्शन ऑफ डी एन ए प्रोब, हायब्रिडायझेशन आणि ऑटो रेडिओग्राफी. ओके ना. तर हे सिक्वेन्स आहेत. म्हणजे नेमकं काय केलं जातं तर इथे पहा की म्हणजे तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू त्याच्यामध्ये लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल देयर इज द डी एन ए सॅम्पल, ब्लड असेल किंवा कुठलाही एखादं मटेरियल असेल तर ते मटेरियल घेतलं जातं, त्याच्यामधून डी एन ए आयसोलेट केला जातो. डी एन ए आयसोलेट केल्यापासून त्याचं काय करायचे, फ्रॅगमेंट्स केले, तयार झालेले जे फ्रॅगमेंट्स आहेत, नाव दॅट फ्रॅगमेंट्स आर रिस्ट्रिक्शन एन्झाईमनी कट. फ्रॅगमेंट्स जे आहेत ते फ्रॅगमेंट्स तिथं सेपरेट केले जातात बाय युझिंग द जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आता सेपरेट झालेले जे काही फ्रॅगमेंट्स आहेत इट इज ट्रान्सफर टू दी वन पेपर. एक इथं पेपर असतो, तो पेपर काय असतो, कसा असतो ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो त्यावेळी. त्या प्रोसेसला सदन ब्लॉटिंग म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला माहीत असणारे सिक्वेन्स त्याच्यामध्ये आहेत का नाही हे पाहण्यासाठी त्याच्यामध्ये काय केलं जातं, प्रोब्स ॲड केल्या. हे रेड दिसतात ते प्रोब आहेत आणि ते प्रोब ज्या ठिकाणी जाऊन बाइंड होतील त्या ठिकाणी काय करायचे, तिथे त्याचा एक्सरे केला जातो. जिथं प्रोब्स बाइंड होणार आहेत तिथे आपल्याला असे बँड्स मिळतील. ओके, जर समजा ह्याच्यामध्ये 100 बँड्स आहेत त्यामधले ओके हे फक्त तुम्हाला 6च त्याच्यामध्ये बँड्स मिळाले म्हणजे तिथे काय असणार आहे, तो जीन प्रेझेंट असणार आहे किंवा तो सिक्वेन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे, ते त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केलं जातं. ओके, आता याच्यामधली प्रत्येक स्टेप जी आहे ती स्टेप आपण डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, प्रत्येक स्टेप आपण बघणार आहोत. आयसोलेशन कसं केलं जातं, ओके, त्यानंतर ॲम्प्लिफिकेशन कसं केलं जातं, ओके, जेल इलेक्ट्रोफोरेसिस, सदन ब्लॉटिंग कसं केलं जातं, त्यानंतर प्रोब कसे ॲड केले जातात, हायब्रिडायझेशन आणि फोटोग्राफी कशी केली जाते. ओके, आणि ही टेक्निक इंडियामध्ये कुणी डेव्हलप केली, ओके, ते आपण डिटेलमध्ये उद्या बघूया. ओके, इथंपर्यंत कुणाला काही डिफिकल्टी आहे नाही ना? नाही. ओके, चला, थँक्यू सर. ओके, बाय.